सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी क्रमांक 1561 पासून आता सुरुवात करूयात. वरी लोभे मायेपासूनी ते सांगसी तोंड भरुनी, जे काही सैनीही करुनी जाणू नये. तशात तुम्ही आईपेक्षाही अतिप्रेमाने जे कोणत्याही प्रयासाने दुसऱ्या कोणाकडून समजणार नाही ते ज्ञान विस्ताराने सांगितले. आता मोह असे की नाही हे ऐसे जे पुससी काही, कृतकृत्य जाहलो पाही तुझेपणे. आता मोह अद्याप आहे किंवा नाहीसा झाला असे तुम्ही काय विचारता, तर तुमच्या स्वरूपास मिळून मी आज कृतार्थ झालो आहे. गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. मी अर्जुन आहे अशा अभिमानाने मोहात गुंतलो होतो, तो तुमच्या रूपाशी ऐक्य पावल्यामुळे मुक्त झालो, म्हणून आता पुसणे किंवा सांगणे या दोन्ही गोष्टी आपोआप नाहीशा झाल्या. मी तुझेनी प्रसादे लाधलेनी आत्मबोधे, मोहाचे तया कांदे नेदीच उरो. तुमच्या प्रसादाने आत्मबोधाची प्राप्ती झाल्यामुळे माझा मोह समूळ नाहीसा झाला. आता करणे का न करणे हे जेणे उठी दुजेपणे, ते तू वाचूनी नेणे सर्वत्र गा. आता ज्या द्वैतामुळे क्रिया करणे अथवा न करणे हे भाव उत्पन्न होत होते, ते द्वैत मी जाणत नसून या जगात तुम्हाशिवाय दुसरे काही जाणत नाही. ए विषयी माझ्या ठाई संदेहाचे नुरेची काही, त्रिशुद्धी कर्मजेथ नाही ते मी झालो. याविषयी माझ्या ठिकाणी संशय बिलकुल राहिला नाही, तर खरोखर जेथे कर्म उरत नाही ती ब्रह्मस्थिती मी पावलो आहे. तुझेनी मज मी पावनी, कर्तव्य गेले निपटूनी, परी आज्ञा तुझी वांचोनी आन नाही प्रभो. तुमच्या योगाने मला माझे स्वरूप प्राप्त होऊन माझे कर्तव्य समूळ नाहीसे झाले, परंतु हे प्रभो, तुमच्या आज्ञेशिवाय मला दुसरे काहीही करावयाचे नाही. का जे दृश्य दृश्याते नाशी, जे दुजे द्वैताते ग्रासी, जे एक परी सर्व देशी वसवी सदा. कारण जे दृश्य प्राप्त झाले असता दृश्यभावाचा नाश होतो, जे द्वैत गुरु शिष्य भाव नाहीसा करते, जे एक असून सर्व देश व्यापून राहते. जयाचेनी संबंधे बंधू फिटे, जयाची या आशा आस तुटे, जे भेटले या सर्व भेटे आपण पांची. ज्याचा संबंध आला असता सर्व बंध नाहीसे होतात, ज्याच्या आशेने आशा कुंठित होते व ज्याची भेट झाली असता सर्वत्र आत्मस्वरूपच दिसते. ते तू गुरुलिंग जी माझे, जे एकलेपणीचे विरजे, जया लागी ओलांडीजे अद्वैत बोधू. जे तुम्ही माझी सद्गुरु मूर्ती आहात की जी एकत्वाचे भावाला साह्य करते व जिच्यावरून अद्वैताचा बोधही ओवाळून टाकावा. आपणची होऊनी ब्रह्म सारिजे कृत्या कृत्यांचे काम, मग किजे का निस्सीम सेवा जयाची. आणि जे आपणच ब्रह्म होऊन चांगले व वाईट काम नाहीसे करता आणि मग ज्याची निस्सीम सेवा करावी. गंगा सिंधू सेवू गेली, पावतांची समुद्र झाली, तेवी भक्तासे दिधली निजपदाची. गंगा समुद्राची सेवा करावयास गेली असता समुद्राची व तिची गाठ पडल्यावर ती समुद्ररूपच झाली. त्याप्रमाणे ज्यांनी आपल्या भक्तांना आत्मपदाचा आपला शेलका वाटा दिला, तो तू माझा निरुपचारू श्रीकृष्णा सेव्य सद्गुरु, मा ब्रह्मतेचा उपकारू हाची मानी. ते तुम्ही हे श्रीकृष्णा भेदरहित व सेवा करण्यास योग्य असे माझे सद्गुरू आहात, म्हणून ब्रह्ममय होण्याचा मजवर आपला उपकार आहे असे समजा. जे मज तुम्हा आड होते भेदाचे कवाड, ते फेडोनी केले गोड सेवा सुख. जे तुमच्या व माझ्या एकरूपतेच्या आडभेदाचे प्रतिबंधक कवाड होते, ते नाहीसे करून तुम्ही उत्तम अशी सेवा सुखाची जोड करून दिली. तरी आता तुझी आज्ञा सकळ देवाधी देवराज्ञा, करी न देई अनुज्ञा भलतीये विषयी. तर सर्व देवांचे राजे असलेले तुम्ही मला जी आज्ञा कराल ती मी पाळीन. फार काय, वाटेल त्याविषयी मला आज्ञा करा. यया अर्जुनाची या बोला, देवो नाचे सुखे भूलला, म्हणे विश्वफळा झाला फळ हा मज. हे अर्जुनाचे भाषण ऐकून देव सुखाने अतिहर्ष पाहून प्रेमाने नाचू लागले आणि म्हणाले की
या विश्वरूप फळाला मला अर्जुन हे एकच फळ उत्पन्न झाले. उणैनी उमचला सुधा करू देखोनी आपला कुमरू मर्यादा क्षीरसागरू विसरेची ना. पूर्ण कलेने युक्त असा आपला मुलगा असलेल्या चंद्राला पाहून क्षीरसागर मर्यादा विसरत नाही काय, म्हणजे भरती येत नाही काय. ऐसे संवादाचिया बहुला लग्न दोघांचिया अंतुला लागले देखोनी जाला निर्भरू संजयो. असे संवादरूपी बोहल्यावर हृदयस्थ खुणेने श्रीकृष्ण भगवान व अर्जुन या दोघांचे लग्न लागलेले पाहून संजय तल्लीन झाला. तेणे उचंबळलेपणे संजय धृतराष्ट्रा ते म्हणे, जी कैसे बादरायणे रक्षिलो दोघे. अशा रीतीने प्रेमाचा गहिवर आल्यामुळे संजय धृतराष्ट्र राजास म्हणाला की, हे राजन, केवढे आपले दोघांचे नशीब थोर आहे की श्री व्यासांनी अशा समयास आपले रक्षण केले. आजी तुमते अवधारा नाही चर्मचक्षुही संसारा किम ज्ञानदृष्टी व्यवहारा आणि लेती. आज पहा की तुम्हाला व्यवहाराधिक दृष्टीही नसून ज्ञानदृष्टी आपल्यास सहज प्राप्त झाली. आणि रथींची राहाटी घेई जो घोडे यासाठी तया आम्हा या गोष्टी गोचरा होती. आणि रथ चालविण्याकरिता व त्यांच्या घोड्यांची परीक्षा करण्याकरिता मला ठेवलेले असून मला कृष्ण व अर्जुन यांचा संवाद ऐकण्याचा प्रसंग आला. वरी झुंझाचे निर्वाण मांडले असे दारुण दोही हारी आपण हारपिजे जैसे. युद्धाचा घोर प्रसंग सुरू असून दोन्ही पक्षांकडील योद्धे आपणच होऊन जय व पराजय कोणाचाही झाला तरी तो आपलाच होय. एवढा जिये सांकडा कैसा अनुग्रहो पै गाढा जे ब्रह्मानंदू उघडा भोगवी तसे. एवढ्या संकटसमयी केवढा महान अनुग्रह की ज्याच्या योगाने ब्रह्मानंदाचा उघड उघड उपभोग घ्यावयास सापडतो. ऐसे संजय बोलिला परी न द्रवेची एरू उगला चंद्रकिरणे शिवतला पाषाणू जैसा. हे संजयाचे भाषण ऐकून दगडावर चंद्राचे किरण पडले तरी जसा त्याला पाझर फुटत नाही तसा धृतराष्ट्र राजाच्या अंतःकरणाला मुळीच द्रव आला नाही. तो स्वस्थ बसला. हे देखुनी तयाची दशा मग करी चिना सरिसा परी सुखे झाला पिसा बोलत असे. अशी राजाची स्थिती पाहून संजयाने त्याच्याशी भाषण करण्याचे टाकले, परंतु तो सुखाच्या भराने वेडा होऊन बोलू लागला. भुलविला हर्ष वेगे म्हणून धृतराष्ट्रा सांगे ए रवी नव्हे तया जोगे हे कीर जाणे. हर्षाच्या भराने भुलून गेल्यामुळे संजयाने धृतराष्ट्राशी भाषण केले. ए रवी ते ऐकण्याची राजाची योग्यता नाही असे तो जाणत होता. श्लोक 74. संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिममश्रौषम् अद्भुतं रोमहर्षणम्. अर्थात याप्रमाणे मी वासुदेवाच्या आणि महात्म्या अर्जुनाच्या या आश्चर्यकारक अंगावर रोमांच उभे करणाऱ्या संवादाला ऐकले. मग म्हणे पै कुरु राजा ऐसा बंधुपुत्र तो तुझा बोलिला ते अधोक्षजा गोड झाले. मग म्हणाला की हे धृतराष्ट्र राजा तुझा पुतण्या अर्जुन असे बोलल्यावर श्रीकृष्णास परम आनंद झाला. अगा पूर्वा परसागर यया नामासीची सिनार येर आघवे ते नीर एक जैसे. राजा पूर्व समुद्र व पश्चिम समुद्र ही नावे मात्र मिळाली वेगळी आहेत, परंतु उदकाच्या दृष्टीने ते दोन्ही जसे एकच आहेत. तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसे हे अंगाची पासी दिसे मग संवादीजी नसे काहीची भेदू. तसे श्रीकृष्ण व अर्जुन हे देहाच्या दृष्टीने वेगवेगळे आहेत, परंतु त्यांच्या झालेल्या भाषणात तो भेद उरला नाही. पै दर्पणा हुनी चोखे दोन्ही होती सन्मुखे तेथ एरी येर देखे आपण पे जैसे. दोन आरसे स्वच्छ करून समोरासमोर ठेवल्यावर जसे एकमेकांचे रूप दिसते, तैसा देवेसी पंडुसुतू आपण पे देवी देखतू पांडवेसी देखे अनंतू आपण पे पार्थी. तसा देव आपल्या स्वरूपात देवासह अर्जुन पाहू लागले व अर्जुन आपल्या स्वरूपात अर्जुनासह देव पाहू लागला. देव देवो भक्ता लागी जिये विवरुनी देखे अंगी येरू तियेचेही भागी दोन्ही देखे. तो देवांचा देव हा भक्तांकरिता विचार करून आपल्या स्वरूपाकडे पाहू लागला. तो
त्यात भक्तांचेही स्वरूप दिसू लागले. आणिक काहीच नाही म्हणून करीती काही, दोघे एकपणे पाही नांदताती. द्वैतभाव मुळीच उरला नाही म्हणून श्रीकृष्ण भगवान व अर्जुन ऐक्याचे भरात निमग्न झाले. आता भेदू जरी मोडे तरी प्रश्नोत्तर का घडे, ना भेदूची तरी जोडे संवाद सुख का. आता दोघांमधील भेद जर नाहीसा झाला तर दोघांची प्रश्न व उत्तरे होणार नाहीत, व तो भेद नाहीसा झाला नाही तर संवादाचे सुख कोठून मिळणार. ऐसे बोलता दुजेपणे संवादी द्वैत गिळणे, ते ऐकिले बोलणे दोघांचे मिया. असे द्वैतपणाचे भाषण चालले असतात त्यात द्वैत नाहीसे झाले. ते श्रीकृष्ण भगवान व अर्जुन यांचे भाषण मी ऐकले. उठुनी दोन्ही आरसे ओढवी लिया सरीसे, कोण कोणा पाहातसे कल्पावे पा. दोन आरसे स्वच्छ करून समोरासमोर ठेवले असता कोण कोणाला पाहतो याची कल्पना कशी करावी. का दीपा सन्मुख ठेवी लिया दीपकू, कोण कोणा अर्थिकू कोण जाणे. अथवा दिव्यासमोर दुसरा दिवा ठेविला असता कोणता प्रकाशक व कोणता प्रकाश्य, म्हणजे ज्यावर उजेड पाडावयाचा ती वस्तू, हे कोणी जाणावे. नाना अर्का पुढे अर्कू, उदय लिया आणिकू, कोण म्हणे प्रकाशकू प्रकाश्य कवण. किंवा सूर्यासमोर दुसरा सूर्य उगवला असता अमुक प्रकाशक व अमुक प्रकाश्य असे कोण म्हणेल. हे निर्धारू जाता पुढे निर्धारासी ठक पडे, ते दोघे झाले ऐवढे संवादे सरीसे. श्रीकृष्ण व अर्जुन हे संवादाच्या भरात इतक्या ऐक्यास पावले की त्यांचा विचार करू लागले असता तो विचार जागचे जागी बंद राहतो. जी मिळता दोन्ही उदके माझी लवण वारू ठाके, किन तयासी ही निमिखे तेची होय. दोन नद्यांचे प्रवाह मिळत असता त्या दोहोस बाजूस करण्याकरिता मीठ मध्ये ठेवले तर त्या मिठाला एका क्षणात जसे पाणीच व्हावे लागते, तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही संवादले ते मनी, धरिता मजही वाणी तेची होतसे. तसे श्रीकृष्ण व अर्जुन यांचे जे भाषण झाले ते ध्यानात धरताना माझी ही स्थिती तशीच झाली. ऐसे म्हणे ना मोटके तव हिरोनी सात्विके, आठवनेला नेणोके संजय पदाचा. इतके भाषण संजय करीत आहे तोच अष्टसात्विक भावांनी त्याचा संजयपणा हिरावून नेला. रोमांच जव फरके तव तव आंग सुरके, स्तंभ स्वेदांते जिंके एकला कंपू. अंगावर जो जो रोमांच उभे राहू लागले तो सुरकुत्या पडल्या, स्तब्धपणा येऊन घाम सुटून त्याहीपेक्षा कंप विशेष वाढला. अद्वयानंद स्पर्शे दिठी रसमय झाली असे, ते अश्रू नव्हती जैसे द्रवत्वची. अद्वयानंदाच्या भराने दृष्टी ब्रह्मानंदमय होऊन प्रेमाश्रू वाहू लागले, जणू काही पाझरच सुटले आहेत. नेणो काय न माय पोटी, काय नेणो गुंफे कंठी, वागर्थाम पडत मिठी उससांचिया. त्याच्या पोटात काही एक मावेनासे होऊन कंठ दाटून आला व श्वासोश्वासामुळे तोंडातून शब्द बाहेर पडेना. किंबहुना सात्विका आठा चाचरू मांडता उमेठा, संजयो झालासे चोहटा संवाद सुखाचा. फार काय, अष्टसात्विक भावांनी संजयाची अतिशय बोबडी वळली आणि श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवाद सुखाचा संजय हा चव्हाटाच झाला. तया सुखाची ऐसी जाती, जे आपणची धरी शांती, मग पुढती देह स्मृती लाधली तेणे. त्या सुखाची अशी जात आहे की त्याच्या योगाने आपोआप शांती उत्पन्न होते, म्हणून संजय पुढे सहज देहभानावर आला. श्लोक 75. व्यासप्रसादाच्छ्रुतवान् एतद्गुह्यमहं परं, योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात कथयतः स्वयं. अर्थात मी त्या अत्यंत गुह्य योगाला भगवान व्यासांच्या कृपेने सांगत असलेल्या योगेश्वर कृष्णाच्या तोंडून स्वतः आपल्या कानांनी ऐकिले. तेव्हा बैसतेनी आनंदे म्हणे, जी जे उपनिषदे नेणती ते व्यासप्रसादे ऐकिले मिया. तेव्हा संजयाचे आनंदाचे भरते कमी झाल्यावर तो असे म्हणाला की उपनिषदांनाही जे गुह्य ठाऊक नाही ते श्री व्यासांच्या प्रसादाने मला ऐकण्यास मिळाले.
ऐकतांसी ते गोठी ब्रह्मत्वाची पडिली मिठी, मी तू पणेसी दृष्टी विरोनी गेली. ते गुह्य ऐकल्याबरोबर ब्रह्मभावाची मिठी पडून मी व तू या भावासह वर्तमान दृष्टी बुडून गेली. हे आघवेची का योग, जया ठाया येती मार्ग, तयाचे वाक्य सवंग केले मज व्यासे. हे सर्व योग मार्ग ज्याच्या ठिकाणी येऊन मिळतात असा जो श्रीकृष्ण भगवान, त्याचे वाक्य श्री व्यासांच्या कृपेने मला स्वस्थ झाले. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.